मध्ये एसटीचा महापौर असण्याची शक्यता आहे। तर केडीएमसी मध्ये आता एसटीचा महापौर होणारे आरक्षण सोडतीत कल्याण डोंबिवलीसाठी एसटीचा महापौर जाहीर होणार आहे। महापौर पदाची सोडत प्रक्रिया सध्या चालू आहे। तर कल्याण डोंबिवलीसाठी एसटीचा महापौर होणार असल्याची माहिती मिळते। मंत्रालयात ही महापौर पदासाठीची सोडत प्रक्रिया चालू आहे। तर कल्याण डोंबिवलीमध्ये आता एसटीचा महापौर होणार आहे। या घडीची मोठी बातमी आपण बघतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी सोडत जाहीर झाली आहे। त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गातला महापौर होणार आहे। केडीएमसी मध्ये एसटी महापौर होणार आहे। तर महापौर पदासाठीची सोडत आता मंत्रालयात माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर केली जाते। कल्याण डोंबिवलीबद्दल आपल्याला महत्त्वाची अपडेट मिळते। एसटी प्रवर्गासाठी सोडत जाहीर झाली आहे। त्यामुळे अनुसूचित जमातीचा महापौर कल्याण डोंबिवलीत बघायला मिळणार आहे। कल्याण डोंबिवलीमधून एक महत्त्वाची अपडेट आहे। एसटी प्रवर्गासाठी सोडत जाहीर झाली आहे। महापौर पदाची सोडत प्रक्रिया सध्या मंत्रालयात चालू आहे। तर माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया चालू आहे। तर कल्याण डोंबिवलीसाठी आता एसटीचा महापौर होणार आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। महापौर पदासाठीची सोडत प्रक्रिया चालू आहे। केडीएमसी साठी एसटीचा महापौर जाहीर करण्यात आलाय। काय अपडेट्स आहेत गणेश? कल्याण डोंबिवलीसाठी एसटीचा महापौर होण्याची शक्यता आहे। तर गणेश अपडेट्स देत होते आपल्याला। काही वेळातच आपण अपडेट्स घेणार आहोत। महापौर पदासाठीची सोडत प्रक्रिया सध्या चालू आहे मंत्रालयात। आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। प्रतीक्षा, कल्याण डोंबिवलीत आता एसटीचा महापौर होणार आहे। काय अपडेट्स आहेत? नक्कीच काही वेळापूर्वी जे आहे ते महापौर पदासाठी जे आहे ते आरक्षणाची सोडत सुरू झालेली आहे। आणि आता पहिलाच आपल्याकडे जो निकाल हाती येते म्हणजे आरक्षणाची सोडत हाती येते ती कल्याण डोंबिवलीची येते। कल्याण डोंबिवलीमध्ये जे आहे ती एसटी समाजाला जे आहे ती ही जागा लागलेली आहे। महापौर पदाची जी सोडत आहे ती एसटी समाजासाठी निघालेली आहे। साधारण 2.5 वर्षासाठी जो आहे तो महापौराचा हा कालावधी असेल। आणि 2.5 वर्षासाठी एसटी प्रवर्गाचा महापौर जो आहे तो केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर बसणार आहे। आता सध्या जे आहे ते अनुसूचित जातीसाठी आरक्षण सोडत सुरू झालेले आहे। एकूण 3 महानगरपालिकांमध्ये अनुसूचित जातींसाठी प्रवर्गासाठी सोडत सुरू आहे। त्यामध्ये 3 महानगरपालिकांचा समावेश असेल। एकूण सध्या जर तू पाहशील तर 29 महापालिका आहेत त्यांच्यासाठी आरक्षण सोडत निघणार आहे। त्यातील आता सध्याला केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवलीसाठी अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गासाठी जे आहे ती सोडत सुटलेली आहे। एसटी प्रवर्गाचा जो आहे तो केडीएमसी मध्ये महापौर बसणार आहे। जळगाव, चंद्रपूर, संभाजीनगर, पुणे, धुळे, पिंपरी चिंचवड, मालेगाव, भिवंडी, लातूर, वसई, विरार या महानगरपालिकांसाठी सुद्धा जे आहे ती सोडत निघणार आहे। आता सध्या जे आहे ते एसटी प्रवर्गासाठी सोडत निघत आहे। 3 महापालिका आहेत त्यांच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी प्रवर्गासाठी सोडत निघणार आहे आणि तशी प्रक्रिया सुरू आहे। राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती ही सोडत जी आहे ती मंत्रालयातून निघत आहे। आणि एकंदरीत 29 महानगरपालिका आहेत। खरं तर पाहिलं असेल की निकाल लागल्यानंतर महापौर पदी कोण बसणार यासाठी जी आहे ती एकंदरीतच सगळ्याच पक्षांची धावाधाव सुरू होती। संख्याबळ जमवण्याचं जे आहे ते सगळ्याच पक्षांकडून जे आहे ती काय बोलतात त्याला वेग प्रक्रिया हालचाली सुरू होत्या। आणि आता त्यानंतर आज जे आहे ते अंतिम निकाल लागेल की कोणत्या महानगरपालिकेमध्ये कोणती आरक्षण महापौरासाठी कोणती आरक्षणाची सोडत निघते आणि त्यावरून त्या महानगरपालिकेत महापौर जे आहेत ते बसतील। एसटी प्रवर्गासाठी सोडत निघते। 3 पैकी 2 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव असणार। आताची जी मोठी बातमी आहे ती की एसटी प्रवर्गासाठी सोडत निघते आणि त्यातील 3 पैकी 2 जागा महिलांसाठी असणार आहे। भिवंडी, निजामपूर त्या मनपात सुद्धा अनुसूचित जातीचा महापौर बसणार आहे। भिवंडीची बातमी येते आपल्याकडे की भिवंडीमध्ये अनुसूचित जातीचा महापौर बसणार आहे। म्हणजे एकंदरीत 3 महापालिकांमध्ये अनुसूचित जमातीचा महापौर बसणार आहे। त्यामध्ये कल्याण डोंबिवलीचं आपल्याला कळलेलं आहे तिथे एसटी प्रवर्गाचा महापौर बसणार आहे। त्याच्यानंतर भिवंडीमध्ये सुद्धा जे आहे ते एससी प्रवर्गाचा जो आहे तो महापौर बसणार आहे। केडीएमसी मध्ये 2.5 वर्षाचा कालावधी असेल। एसटी
एसटी प्रवर्गाचा जो महापौर आहे तो 2.5 वर्षासाठी बसेल. या व्यतिरिक्त इतर ज्या महानगरपालिका आहेत म्हणजे साधारणतः आपल्याकडे भिवंडी आणि केडीएमसी कल्याण डोंबिवली या 2 महानगरपालिकांचा जो आहे ते निकाल हाती आलेला आहे. आरक्षण सोडत जी आहे ती जाहीर झालेली आहे. भिवंडी निजामपूरसाठी अनुसूचित जातीचा महापौर जो आहे तो बसणार आहे. एकूण 3 जे आहेत ते अनुसूचित जातीचे महापौर बसणार आहे. नक्कीच प्रतीक्षा, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आपण आमच्यासोबत अशाच जोडलेला राहा.